हिंगोली नगर परिषदेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरून कुठेतरी आरोप प्रत्यारोप आणि खालच्या पातळीच्या टीकेवरती घसरली आहे. हिंगोलीचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे व कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यामध्ये जे आहे ते वाकयुद्ध रंगलं आहे. अत्यंत खालच्या प्रकारच्या शब्दामध्ये जे आहे ती टीका होत आहे. त्याचबरोबर आमदार संतोष बांगर यांनी आरोप केला, दावा केला की आमदार तानाजी मुटकुळे यांच्या सांगण्यावरून जे आहे ते माझ्या घरावरती पोलीस पाठवण्यात आले, माझ्या घरातल्या फ्रीजची देखील झडती करण्यात आली. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील आहेत. हेमंत पाटील यांची सध्या हिंगोलीचे संपर्क प्रमुख देखील नियुक्ती झाली आहे. साहेब, काय नेमका हा सगळा प्रकार आहे? तुम्हाला हे सगळं माहीत झालं आहे का आणि काय तुमचं याच्यावरती भाष्य आहे? आजच मला ही माहिती मिळाल्यानंतर मी माननीय आमदार संतोष बांगर यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईलाही भेटलेलं आहे. तसंच माजी नगरसेवक रामभाऊ कदम यांच्या आईची मी भेट घेतलेली आहे. सकाळी 5-5:30 वाजता 100 पोलीस घरी पाठवून एखादा अतिरेकी असल्यासारखं घराची झडती घेण्यात आलेली आहे. त्यांना काही टमाटे आणि गाजरं फ्रीजमध्ये सापडले, दुसरं काहीही सापडलेलं नाही. त्यांचा अहवाल जर बघितला तर निरंक आहे. परंतु माझी पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की आमदारपद हे कॉन्स्टिट्यूशनल पद आहे, एक संवैधानिक पद आहे आणि त्याच्यासाठी एक प्रिव्हिलेज आहे. एखाद्या आमदाराच्या जर घराची झडती घ्यायची असेल तर आपल्याला विधानसभा अध्यक्षाची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. त्यानंतरच आपण कुठलीही कारवाई आमदारांवर करू शकता. परंतु एखाद्या अतिरेक्याप्रमाणे, गुंडाप्रमाणे ज्या पद्धतीची वागणूक संतोष बांगर यांच्या आईला असेल किंवा त्यांच्या कुटुंबाला देण्यात आलेली आहे, तर याची गंभीर दखल माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. आणि आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नांदेड इथे येत आहेत. आम्ही दोन्ही जिल्ह्याचे आमदार त्यांची भेट घेणार आहोत. संतोष बांगर म्हणाले की अत्यंत म्हणजे मला एखाद्या आतंकवाद्यासारखं, जसं तुम्ही म्हणाला तसंच वागणूक दिली गेली आहे. त्यांनी थेटच इथल्या स्थानिक आमदार तानाजी मुटकुळे यांचं नाव घेतलं. तुम्ही त्यांना बोललात? नाही, आमदारांची माझी कुठली चर्चा झालेली नाही. परंतु माझा आक्षेप पोलीस प्रशासनावर आहे आणि येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये प्रिव्हिलेज कमिटीकडे, हक्कभंग समितीकडे आम्ही जाऊ आणि निश्चित ज्या पद्धतीनं आमदारांना वागणूक केलेली आहे याच्यावरती आम्ही हक्कभंग आणून या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करू. नाही, परंतु आमदार बांगर म्हणाले की त्यांच्या सांगण्यावरून असं झाले. असं सांगण्यावरून होत असतं का आणि झाले का? निश्चित आपल्याला माहिती आहे की गृह खातं जे आहे माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि तानाजीराव हे भाजपचे आमदार आहेत. तेव्हा त्यांच्या दबावाखाली येऊनच हा प्रकार पोलिसांनी केलेला आहे. बाहेरचे दुसरे आमदार येऊन तर सांगण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. परंतु आमदार मुटकुळे असं म्हणाले की संतोष बांगर यांच्यावरती पूर्वी खुनाचा गुन्हा होता, त्यांना जन्मठेप देखील लागली होती, त्याचबरोबर इथे त्यांच्यावर तडीपारीची देखील कारवाई झाली होती. ते गुन्हेगार आहेत आणि अशी गुन्हेगारावरती कारवाई सुरू असते, त्यात गैर काय? नाही, संतोष बांगर पूर्वी काय होते, कोर्टामध्ये त्यांना जी सजा सिद्ध झालेली आहे का, कोर्टामध्ये हा खटला चालला, कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि त्यांच्यावरच्या तडीपारी कारवाई त्यावेळेस केलेल्या होत्या. त्यावेळेस मी आमदारही होतो त्यावेळेस आणि मी स्वतः येऊन त्यावेळेस बघितलेलं आहे की ह्या ज्या तडीपारीच्या कारवाई होत्या ह्या पूर्णपणे राजकीय कारवाया होत्या आणि मी स्वतः त्यावेळेस पुढाकार घेऊन या तडीपारीच्या कारवाया रद्द करायला लावलेल्या होत्या. आमदार संतोष बांगर यांनी देखील आता मुटकुळेंवरती फार अत्यंत खालच्या स्तरामध्ये टीका केली. कारण एखाद्या विधान परिषद किंवा विधानसभा सदस्याला जे शब्द नाही वापरत तसे त्यांनी वापरले आहेत. मग हे महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभा देणार आहे का? मी निश्चितच आमदार संतोष बांगर यांच्याशी बोलेल. परंतु कोंबडी आधी का अंडा आधी, त्याच्यामुळं आरोप त्यांनी केल्यानंतर ते जर खालच्या पातळीवर जात असतील तर मला वाटत नाही की संतोष बांगरसुद्धा सहन करतील. परंतु दोघांनाही माझी विनंती आहे की दोघांनीही आपण एका मोठ्या पदावर आहोत, संवैधानिक पदावर आहोत आणि आपल्याकडे हजारो लोक बघत असतात. तर अशा वेळेस आपण जे काही बोलतो ते वैयक्तिक पातळीवर असू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात गृहमंत्री या नात्यानं. तुमचे जे नेते आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावरती याविषयी तुम्ही घातलाय का सर्व आमदार मंडळींनी वगैरे? कालच रात्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं या संदर्भात बोलणं झालेलं आहे आणि त्यांनीसुद्धा गंभीरपणे या प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये निश्चित याची पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे नेमकं काय होणार हिवाळी अधिवेशनामध्ये भाऊ? हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही हक्कभंग दाखल करणार आहोत. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी कुठल्याही, मी चौकशी केली की विधानसभा अध्यक्षाची कुठलीही परवानगी नाही किंवा त्यांना कुठला यांचा मेल गेलेला नाही,
आणि असं न करता जर सकाळी 5:30 वाजता उठून आमदाराच्या जर घरात घुसून जर झाडाझडती घेत असाल तर निश्चित हक्कभंग समितीकडे आम्ही हक्कभंग दाखल करू आणि या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करू. नक्कीच आपण पाहिलं तर आमदारांना जे प्रिव्हिलेज मिळतं त्याचा कुठेतरी भंग करत एका आमदाराच्या घरावरती ह्या सगळी छापा मारला आहे, त्यामुळे याचा हक्कभंग दाखल करू असं आमदार हेमंत पाटील म्हणत आहेत. आपल्यासोबत माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आहेत. भाऊ, हिंगोलीचं तुम्ही अनेकदा 3 वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. अशा प्रकारची घटना यापूर्वी कधी घडली आहे का? इतक्या खालच्या पातळीचं राजकारण या ठिकाणी पहिले कधीच होत नव्हतं. एकमेकाच्या काही गोष्टी जरी माहीत असतील तरी वैयक्तिक कोणी कोणावर त्या ठिकाणी बोलत नव्हतं. आपला विकासाचा अजेंडा दोघांनी पुढे घेऊन जायला पाहिजे. विकास काय करतो हे दोघांनी सांगायला पाहिजे आणि विकास कोणी केला नाही, काय केला नाही हे या बाबतीत चर्चा केली पाहिजे. नक्कीच आपण पाहिलं तर भाऊ पाटील म्हणतात की विकासावर चर्चा झाली पाहिजे आणि हेमंत पाटील यांनी स्पष्ट केलं की जे शिवसेनेचे सर्व आमदार आहेत ते आज नांदेडला मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहेत आणि हा सगळा प्रकार सांगणार आहेत. त्याचबरोबर ज्या अधिकाऱ्यांनी आमदार संतोष बांगर यांच्या घरावरती जे छापा टाकला होता त्या संदर्भात हक्कभंग देखील दाखल करण्यात येईल. एकंदरीतच आता हिंगोलीच्या या राजकारणाचे जे पडसाद आहेत ते राज्यभर उमटतात की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली.